परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातूनच मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. प्रवाशांशी मराठी संवाद साधता यावा यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी 20 ऑगस्टला सकाळपासून रिक्षा चालकांची तपासणी सुरू केली. या कारवाईसाठी 4 पथके तैनात करण्यात आली असून विविध ठिकाणी रिक्षा चालकांना थांबून त्यांची मराठीतील संवाद क्षमता तपासली जात आहे. ठाणे स्टेशन, माजीवाडा, वागळे इस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात आरटीओची पथके तपासणी करत आहेत. रिक्षा चालकांशी थेट मराठी संवाद साधून त्यांना प्रवाशांशी व्यवहार करण्या इतपत मराठी येते का हे पाहिलं जात आहे. मराठी सहज संवाद साधणाऱ्या चालकांना तपासणीनंतर सोडले जात आहे. मात्र मराठीत बोलता न येणाऱ्या चालकांना नोटीस बजावून मराठी शिकण्यासाठी महिनाभराची मुदत दिली जात आहे. महिनाभरानंतर पुन्हा संबंधित चालकांची मराठी संवाद साधण्याची क्षमता तपासली जाणार आहे. त्यावेळी ही मराठी बोलता आली नाही तर संबंधित रिक्षा चालकांचा बॅच निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ रिक्षा चालवणे पुरेसे नसून प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणेही आता महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाशांशी भाषा न समजल्याने होणारे वाद, गैरसमज आणि तणावाच्या घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवून चालकांना दैनंदिन व्यवहारातील मराठी वाक्ये आणि प्रवाशांची आवश्यक संवादाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विशेष म्हणजे या निर्णयाला मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून विरोधही झाला होता. मात्र प्रशिक्षण आणि दिलेली मुदत पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष तपासणी सुरू झाल्याने रिक्षा चालकांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत संपली. आता मराठी येते का या एका प्रश्नावर रिक्षा चालकांची परीक्षा सुरू झाली आहे. अशी स्थिती ठाण्यात पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातून सुरू झालेल्या या कारवाईमुळे राज्यातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची तपासणी होणार का याकडे आता रिक्षा टॅक्सी चालकांचे लक्ष लागले आहे. माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या आदेशाप्रमाणे ठाणे आरटीओतील आम्ही सर्व अधिकारी आजपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात करत आहोत. ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतोय. त्या रिक्षा चालकाचं लायसन्स आम्ही तपासतो आहोत. त्या लायसन्स मध्ये त्याचं जे नाव असेल, जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा तर काहीच प्रश्न नाही आहे आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो आहोत आणि जेणेकरून आम्हाला कळेल की ते त्यांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्यांना जे जुजबी मराठी ज्ञान आवश्यक आहे ते आहे का, की ते प्रवाशांशी मराठीतून बोलू शकतात का. आणि त्याप्रमाणे आता आमची कारवाई चालू आहे आणि त्यांना नोटीस देतो. त्यांना घेतली काय एकंदरीत नोटीस आहे, कशा प्रकारे नोटीस बजावण्यात येते? ज्या रिक्षा चालकांना थोडंही मराठी बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांना आम्ही ही नोटीस देतोय आणि त्यांना असं आवाहन करतोय की तुम्ही फक्त वर्किंग नॉलेज जे आहे मराठी भाषेचं तेवढं शिकून घ्या सध्या आणि नंतर प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला चांगलं मराठी नक्कीच बोलता येईल जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल. तर हे वर्किंग नॉलेजसाठी आम्ही ह्या नोटीस त्यांना इश्यू करत आहोत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.